कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून शिवसेनेचे दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साध्या समारंभात पदभार स्वीकारला। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून ते सुट्टीची मौज लुटत आहे। त्यांचा हा उत्साह द्विगुणित व्हावा म्हणून डोंबिवलीतील क्रीडा संकुलातील तरण तलाव महापालिकेतर्फे 1,80,00,000 रुपये खर्च करून तातडीने दुरुस्ती करून सुरू करून देऊ असे त्यांनी पदभार स्वीकारताना सांगितले। सध्या रस्त्याची खोळंबलेली अनेक कामे प्राधान्याने पूर्ण करून घेतानाच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरही प्राधान्याने लक्ष दिले जाईल। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे ठेकेदारामार्फत होतात, परंतु छोट्या गटारांची कामे महापालिकेतर्फेच केली जातात। ती नीट न होत असल्याच्या तक्रारी येतात, म्हणून आता ही कामे ठेकेदारांमार्फतच केली जातील। शिवाय महापालिकेच्या मोकळ्या जागांवर खुले मार्केटची योजना करून नागरिकांना स्वस्त भाजीपाला व वस्तू मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले। यावेळी शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे, पुंडलिक म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, रवी पाटील यांच्यासह परिवहन व्यवस्थापन सुधीर राऊत, उपायुक्त गणेश देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। वचन आहे की जे आमचे रस्ते काँक्रीटचे व्हायला पाहिजे, ज्यांचं काम आम्ही हाती घेतले ते पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही करणार आहोत या वर्षभरात। महानगरपालिकेत ज्या पूर्वी होत होत्या त्या गोष्टी यावेळेला होणार नाही। यावेळेला पहिल्यांदाच आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर इंटरनल गटर साफ करण्याचं टेंडर काढलेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, शेवटची जी स्टँडिंगची सभा झाली त्याच्यात आम्ही जवळजवळ 12 कॉन्ट्रॅक्टर नेमले। त्या 12 कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत इंटरनल जी नगरसेवकांच्या वॉर्डातली आतली गटर आहे ती साफ करण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच या महापालिकेच्या इतिहासात आम्ही केलेला आहे। आणि इंटरनल गटर साफ करायचं काम एप्रिलपासूनच आम्ही सुरू केलेलं आहे। आता एप्रिल मे 2 महिने ती लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते गटर साफ करणार आहे। की दुजाभाव केला जातो फेरीवाल्यांमध्ये, तो आमच्या प्रशासनाकडनं होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। तुम्ही जे आता सांगितलं फेरीवाल्यांचा प्रश्न, फेरीवाल्यांच्या प्रश्नासाठी गेले कित्येक वर्ष या महापालिका क्षेत्रातून आम्ही काम करतोय, पण राज्य सरकारचं फेरीवाल्यांबद्दल धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत या संदर्भात काहीही करता येणार नाही। त्याच्यासाठी आम्ही आता महापालिकेकडून ओपन मार्केट ही संकल्पना अंमलात आणतोय। कल्याणला, कल्याण पश्चिमला, कल्याण पूर्वेला आणि डोंबिवलीला जिथे आपले ओपन प्लॉट आहेत तिथे शेड टाकून फक्त ओपन मार्केट, जी फॉरेनला संकल्पना असते ओपन मार्केटची, तशी एक संकल्पना करून सगळ्या फेरीवाल्यांना एकत्र आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि ते या वर्षात आम्ही पुढे करणार आहोत। मी सांगतो आता तुम्हाला, तरण तलावाचं जे काम आहे त्याच्यासाठी या बजेटमध्ये 1,80,00,000 रुपयेचं तरतूद आम्ही ठेवलेली आहे। बजेट अजून फायनल नाही झालं, आचारसंहिता होती लोकसभेची, त्याच्यामुळे आता आचारसंहिता शिथिल झालेली आहे, बजेट फायनल होईल आणि त्याचं काम आम्ही अर्धवट सुरू केलेलं आहे। म्हणजे तरण तलावाचं जे काम आहे ते आता सध्या 4-5 दिवसात समर उन्हाळा चालू झालेला आहे, मुलांना सुट्ट्या आहेत, तर आम्ही तातडीने ते स्विमिंग पूल चालू करायचा प्रयत्न करतो। येत्या 4 ते 5 दिवसात आम्ही तो प्रयत्न करतोय आणि या उन्हाळ्यापर्यंत तरी टेम्पररी तो स्विमिंग पूल चालू करता येईल आणि नंतर जे मेजर दुरुस्तीचे काम आहे ती पावसाळ्यामध्ये जेव्हा स्विमिंग टँक बंद असतं तेव्हा आम्ही करणार। की कॉन्ट्रॅक्टर काय काम करत नाही म्हणून आम्ही महापालिकेत चालवणार। LBDचं जे आमचं उद्दिष्ट होतं त्याच्यापेक्षा आम्ही पुढे पोहोचलेलो, उद्दिष्ट जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा पण आम्ही पुढे पोहोचलेलो आणि या पुढच्या वर्षात पण त्या उद्दिष्टाच्याही पुढे पोहोचण्याचं काम आमच्या महापालिकेच्या मार्फत होईल। आणि जे घंटागाडीवरचे कर्मचारी आहेत त्यांना पगार आणि सगळं वेळेवर याची काळजी घेईल। पण आम्ही आता या महापालिकेत कचऱ्यावरती एक धोरण निश्चित करणार आहोत की या कचऱ्याचं जे आता टिपिंग आहे, म्हणजे कचरा उचलण्याचं जे काम आहे त्याचं टेंडरही आम्ही केलेलं आहे। फक्त आचारसंहितेमुळे ते लांबणीवर गेलं, ते आता या पुढच्या येत्या महिन्यात जेव्हा आचारसंहिता शिथिल होईल तेव्हा आम्ही ते सुरू करू। कचऱ्याचं जे टेंडर आहे टिपिंगचं आपण टर्मिनेट केलं आहे एप्रिलला, तर कोर्टात विषय होता तो पण संपलेला आहे, त्याच्यावरही निर्णय झालेला आहे महापालिकेच्या बाजूने। तर याच्यापुढे आम्ही कचऱ्याबद्दल निर्णय घेऊ।